सातत्याने महापौर रितू तावडे या वादात आहेत आणि त्या सांगत होत्या की झारीतले शुक्राचार्य हे माझ्याच याच्यातले आहेत. आता ते झारीतले शुक्राचार्य कोण हे शोधण्यासाठी पक्षाने त्यांच्या नगरसेवकांची बैठक बोलवलेली आहे. खरं म्हणजे शुक्राचार्य हे कोणाचं नेतृत्व करतात? शुक्राचार्यांनी कायम राक्षसांचं नेतृत्व केलं. आता झारीतले शुक्राचार्य आणि विरोधक तर विरोधकच आहेत, पण झारीतले शुक्राचार्य म्हणजे जर आपण शुक्राचार्य कच यांची वगैरे स्टोरी वाचली तर ते सगळे जवळचेच राक्षस आहेत. एका राक्षसाला दुसरा राक्षस संपवतो. त्यामुळे आता नक्की त्यांच्यासाठी कोण आहे, म्हणजे त्या वृत्तीचा कोण आहे हे आम्हाला तर नाही कळणार. त्यांच्या पक्षाचं आहे ते. त्यामुळे महापौरांना कोण अडचणीत आणत आहे हे महापौरांना आता कळून चुकलं की स्वकीयच अडचणीत आणत आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षाने जर लावली पण असेल मीटिंग तर चांगली गोष्ट आहे, काहीतरी धडा घेतील. पण त्यांचा रोख अगोदर विरोधकांवर विशेष करून तुमच्या पक्षावर होता. आता तो रोख आता थेट स्वतःच्या आजूबाजूच्या समिती अध्यक्षांवरती किंवा आजूबाजूच्या सहकाऱ्यांवरती रोख आहे महापौरांचा. शिक्षण समिती मुळामध्ये सगळं पत्र आहे. ही माझी सही नाही, हे माझं नाही, हे बालिश आहे. पत्र आहे त्याच्यावरती नंबरही आहे. म्हणजे तुमच्याकडेही आलेत, आमच्याकडेही आलेत. फारच नाहीच म्हटलं तर मग लागणाऱ्या सभागृहात परत त्याचं पोस्टमॉर्टम होईल, हे नक्की आहे. आणि त्याच्यात कारण विरोधक आहोत ना, तर आम्ही कुठे म्हणतो आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणार. तुम्ही नियमाला धरून सभागृह चालवा, बरोबर चालवा, आणि जे विरोधक आहे म्हणून तुम्ही काही करायला बघाल तर आम्ही तर खपूनच नाही घेणार. आणि तुमचे स्वकीय तुम्हाला काय करत असतील तो तुमचा लुकआउट आहे, आमचा नाही.